महाराष्ट्रात फेरीवाल्यांना परवाना मिळवण्यासाठी आता डोमिसाईल आवश्यक असणार आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला कडक आदेश देत याची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या निर्णयामुळे परप्रांतीय फेरीवाल्यांना मोठा धक्का बसणार असून फक्त स्थानिक नागरिकांनाच रस्त्यावर व्यवसाय करण्याची संधी मिळेल. याचिकेच्या सुनावणी दरम्यान फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी डोमिसाईल नसल्याने अपात्र ठरलेल्या फेरीवाल्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र खंडपीठाने महापालिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढत महाराष्ट्रात डोमिसाईलची अंमलबजावणी का केली जात नाही? राज्यात एक समान फेरीवाले धोरण अस्तित्वात आहे का? फेरीवाल्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते उपाय योजले जात आहेत? असे अनेक सवाल उपस्थित केले. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून यामुळे स्थानिक मराठी नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवता येईल असे मत व्यक्त केले जात आहे. विशेषतः रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांवर आळा घालण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. मोठ्या शहरांमध्ये फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातील अनेक जण परप्रांतीय किंवा परदेशी असल्याचे समोर आले. त्यामुळे कोणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार. या परिस्थितीला आता आळा बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महापालिकेवर मोठी जबाबदारी येणार असून डोमिसाईल नसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी लवकरच कठोर पावले उचलली जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते.